नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये जय आणि शर्वरी आता दोघेही शर्वरीची किंमत जय तेजस्विनीला कशी दाखवून देतो आणि मिसेस चौधरींचा घमंड आणि श्रीमंतीचा माज जय कसा उतरवतो आणि शर्वरी हीच काय आहे हे जय कसा दाखवून देतो प्रेक्षकांनो, हे या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर शर्वरीला घेऊन तेजू ही मिसेस चौधरींच्या घरी आलेली असते. तर तेजू आणि मिसेस चौधरी गप्पा मारू लागतात. तर तेवढ्यात मिसेस चौधरी तिच्या वेटरला म्हणते की रोहित, अरे जरा मॅडमसाठी काही तरी थंड पेय किंवा गरम पेय घेऊन ये. तर मिसेस चौधरी म्हणते की काय पाहिजे, ब्लॅक कॉफी, टी वगैरे माझा. तर लगेच तेजू म्हणते की ब्लॅक कॉफी चालेल. तर इकडे मिसेस चौधरी म्हणते की रोहित ब्लॅक कॉफी 2 घेऊन ये. तेजू म्हणते की थोड्या वेळाने आणली तरी चालेल. मिसेस चौधरी म्हणते ठीक आहे आणि दोघीही पुन्हा गप्पा मारू लागतात. मिसेस चौधरी म्हणते की तुम्ही बोलवलं होतं त्यावेळेस मी सिंगापूरला गेले होते. तर शर्वरी उभा राहात. इकडे सगळं त्यांचं बोलणं ऐकत असते आणि आपण कुठेतरी बसावं असं शर्वरीला वाटतं. शेजारीच एक झोपाळा असतो, त्याकडे बघत शर्वरी विचार करते की नको नको, मी जर झोपाळ्यावर बसले ना तर मॅडम म्हणतील की काय बाबा बसली झोपाळ्यावरती आणि नको नको ती किटकिट करतील. आणि इकडे परत गप्पा मारत तेजू म्हणते की एकदा का रेस्टॉरंटचं काम झालं की मी मोठी सुट्टी घेणार आहे. आणि तेजू म्हणते की रेस्टॉरंटचं काम एकदा झालं ना तर मी खूप आराम करील आणि जवळपास काम होतच आलं आहे. तेजूकडे बघत मिसेस चौधरी म्हणते काम झालं आहे का हो राहिलं आहे. तेजू म्हणते की जवळपास ऑलमोस्ट झालं आहेच. तर तेजू शर्वरीकडे बघते आणि म्हणूनच दुसऱ्या रेस्टॉरंटचं काम सुरू केलं आहे. तर तेजू शर्वरीला पेपर मागते. शर्वरी ती फाईल देऊ लागते. तेजू म्हणते पेपर ते पेपर. पुन्हा फाईल घेत शर्वरी त्यातील पेपर बाहेर काढते आणि उठूनच शर्वरी त्या फाईलमधले एक एक पेपर काढू लागते. शर्वरीला त्रास होत असतो कारण दुसऱ्यासुद्धा फाईल शर्वरीच्या हातात असते. एक पेपर तेजूकडे दे. तेजू म्हणते हा नाही ग, दुसरा एक पेपर दे. तेजू म्हणते हे बघ, हा पेपर ना शॉर्ट लिस्टेडमध्ये, या पेपरमध्ये काही प्रॉपर्टीज आहे त्याच्यावरती काम सुरू आहे आणि मी ना माझं रेस्टॉरंट इलेक्ट्रिक करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे माझ्या रेस्टॉरंटमधल्या मॅनेजरला त्रास नको, मला जसा होतोय तसा. आणि तेजू म्हणते बघ, मी स्वतः रिसर्च करून हा सगळा प्लॅन केला आहे. आणि लगेच मिसेस चौधरी म्हणते तुम्ही स्वतः केला ना. तेजू म्हणते ऑफकोर्स महत्त्वाची कामं मी करते. आणि तेजू म्हणते मी कुठल्याही स्टाफला वगैरे काहीच देत नाही आहे. तर शर्वरीकडे बघत मिसेस चौधरी म्हणते की मग द्यायचं ना कुठल्या तरी स्टाफला. तेजू म्हणते की छे ग, त्यांना तेवढं डोकंच नसतं 100 वेळा सांगायचं, आपली एनर्जी वाया घालवायची. आणि तेजू शर्वरीला म्हणते की लॅपटॉप दे. शर्वरी लॅपटॉप देऊ लागते. तेजू म्हणते दे ना ग लवकर. आणि लॅपटॉप उघडतच तेजू पुन्हा मिसेस चौधरीसोबत बोलू लागते. शर्वरीला पायाला खूप कळ लागलेली असते. आणि तेवढ्यात रोहित हा ब्लॅक कॉफी घेऊन येतो आणि तो ब्लॅक कॉफीचा ट्रे समोर ठेवताच मिसेस चौधरी त्याला जाण्यासाठी बोलते. आणि लगेच मिसेस चौधरी तो प्रोजेक्ट बघत म्हणते की मला वाटतं डोळे बंद करून इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाहीये. आणि तेवढ्यात तेजू इकडे तिकडे बघत म्हणते खूप थंडी आहे ना, कॉफी घ्यायला आवडेल. आणि शर्वरीकडे बघत तेजू म्हणते की देतेस का कॉफी, का घेऊ मी. तर शर्वरी म्हणते देते. आणि इकडे जय हा शर्वरीची चौकशी करायला समायराकडे येतो. तर समायरा म्हणते की शर्वरी ना आईसोबत बाहेर मीटिंगला गेली. तर जय म्हणतो आईसोबत बाहेर कशाला. समायरा म्हणते की तूच कधी कधी तिची प्रशंसा करत असतो ना, ती किती छान काम करते, किती प्रॉम्प्ट आहे म्हणून. सो तेजू मॅमने सांगितलंय तिला मीटिंगला जायचंय, तू त्या शर्वरीला माझ्यासोबत पाठव, म्हणून मी पाठवल्याची समायरा बोलते. आणि समायरा म्हणते की मग मी त्यांना नाही कसं बोलणार. आणि त्यांनी सांगितलं आणि मग मी शर्वरीला त्यांच्यासोबत पाठवल्याचे समायरा जयला सांगते. तर जयला मोठा धक्का बसतो आणि काळजी वाटू लागते. आणि विचार करा, जय म्हणतो आई शर्वरीला घेऊन गेली, चांगली गोष्ट आहे, ती कंपनीच्या स्टाफचे इंटरॅक्शन वाढवते, गुड. आणि इकडे समायरा विचार करते की तेजू मामासोबत शर्वरी मज्जा येणार आहे. आणि इकडे शर्वरी तिच्या हातातील फाईल बगलेत घालत त्या कॉफीच्या जारमधून ती कॉफी कपामध्ये ओतू लागते. आणि एवढ्यात मिसेस चौधरी आणि तेजू गप्पा मारत असताना तो कॉफीचा कप तेजूकडे शर्वरी देते आणि दुसरा कॉफीचा कप इकडे मिसेस चौधरीला देत असताना मिसेस चौधरी हातवारे करून बोलत असताना ती कॉफी तिच्या साडीवरती सांडते. पटकन उठून उभा राहात. मिसेस चौधरी म्हणते की व्हॉट रॅबिश. तर लगेच शर्वरी म्हणते सॉरी.
आणि मिसेस चौधरी म्हणते तुला कळतंय का तू काय केलंयस आणि कुठे लक्ष होतं आणि काय विचार करत होतीस. शर्वरी म्हणते मी पुसते. तर मिसेस चौधरी म्हणते की काय पुसतेस, ही काय फरची का पुसायला. आणि लगेच आता मिसेस चौधरी म्हणते की माझी ही एक्सपेन्सिव्ह साडी आहे, तिची किंमत तरी तुला माहिती आहे का, आणि तुला आयुष्यभर सुद्धा मी असं सॅलरीवर ठेवलं ना तरी तुला ही साडी घेऊ शकत नाहीये तू. आणि आता मिसेस चौधरी म्हणते की मूर्ख, उगाच माझी साडी खराब केली आणि तुझ्या घाणेरड्या हाताने माझ्या साडीला हात सुद्धा लावायचा नाही. आणि तेजू म्हणते शर्वरी काय ग, एक काम सुद्धा तू धड नाही करत. तर शर्वरी म्हणते चुकून झालं. मिसेस चौधरी म्हणते चुकून झालं का. आणि मिसेस चौधरी म्हणते की हे तुझं घर नाहीये बावळटपणा करायला. आणि मिसेस चौधरी म्हणते तुला अक्कलच नाहीये दुसऱ्यासमोर कसं वागायचं ते, आणि तुला तुझ्या घरच्यांनी शिकवलंच नाही वाटतं अशाचा मिसेस चौधरी वाटेल ते बोलते. आणि तेवढ्यात आता शर्वरीला राग येतो. पण आता पमाचे बोलणे शर्वरीला आठवते. पमा म्हटलेली असते तेजू मॅडम ना तुझ्या बॉस आहेत, पण त्या अगोदर त्या आसावरीच्या सासूबाई आहेत हे लक्षात ठेव. आणि उठून उभा राहा. तेजू म्हणते अर्पणा ऐक ना ग, हवं तर मी तिच्या वतीने तुझी माफी मागते. आणि आता अर्पणा म्हणते की प्लीज मॅम तुम्ही सॉरी मागू नका, ही साडी नाही मिळणार तुम्हाला, अशा लोकांना ना यांची किंमतच नसते. तेजू म्हणते की काय करणार, त्यांचं तेवढं अंडरस्टँडिंग नसतं. आणि शर्वरी म्हणते मी क्लीन करून देते. तर अर्पणा म्हणते की तुला तेवढंच जमतं ना साफ करायचं पुसायचं. आणि इकडे आता मिसेस चौधरी म्हणते नोकरांचं काम करायला तुला जास्त हौस आहे ना. आणि मिसेस चौधरी म्हणते की तुम्ही हिला हाऊसकीपिंगमध्ये का नाही ठेवलं, ऑफिसचे काम हिला जमत नाहीये तर. आणि मला तरी वाटतं हिला झाडायला पुसायला स्टाफमध्येच ठेवा, कारण दुसऱ्या तरी कामाची मला वाटत नसल्याचे आता मिसेस चौधरी म्हणजे अर्पणा बोलते. आणि तेजू म्हणते की प्लीज आता तिला बोलू नकोस, उगाच मी तिला इथे घेऊन आली, शी इज माय स्टाफ. आणि मिसेस चौधरी म्हणते की यांना डोक्यावर नसतं चढवून ठेवायचं, पायातली चप्पल पायातच ठेवायला हवी आणि डोक्यावर नाही ठेवायची, असे रागाने अर्पणा आता शर्वरीला बोलते. आणि यांना यांच्या लायकीतच ठेवायला हवं, यांना इक्वल समजायची चूक करू नका असे अर्पणा आता तेजूला सांगते. आणि इकडे आता अर्पणा म्हणते माझा आता मूडच गेलाय मॅम, आपण नंतर बोलूयात, मी ही साडी वगैरे क्लीन करून येते. आणि पुन्हा आता अर्पणा आतमध्ये जाते. तर शर्वरी आता तेजूची माफी मागते. आणि आता हिच्या पाठीमागे 100 वेळा चक्रा मारा. एखाद्याशीच्या डोक्यात राग आहे, तिने जर नकार दिला डीलला तर, आणि कॉफीचा राग अजूनच तिच्या डोक्यात आहे असे आता तेजू अजूनच आता शर्वरीला भीती घालते. आणि तेजू म्हणते की आपण आता नातेवाईक होणार आहोत, याचा अर्थ वाटेल तसं वागायची तुला मुभा दिलेली नाहीये असे आता तेजू शर्वरीला बोलते. आणि पोळ्या लाटलं, इकडे तिकडे ठेवलं, इकडे तिकडे सांडलं, हे असं इथे चालत नाही, इथे कामाची पद्धत वेगळी असते असे तेजू शर्वरीला बोलते. आणि माझ्या कामामध्ये जर गुन्हा केला तर मला अत्यंत राग येतो शर्वरी परब असे आता तेजू शर्वरीला बोलते. तर खटकन शर्वरीच्या डोळ्यात पाणी येतं. आता शर्वरीला सगळ्यात मोठा धक्का आणि शर्वरीच्या हृदयाला ठेच लागलेली असते. आणि तेजू म्हणते की कंपनीमध्ये कोणी कुणाची आई नसते, सासू नसते, होणारी सून नसते, काही नसतं. आणि लगेच आता दे तो मोबाईल इकडे असे म्हणत आता तेजू ही एकटीच तिथून निघून जाते. तर शर्वरी रडू लागते. इकडे आता अनु ही पुन्हा मुलींसोबत कॉलेजमधून येत असते. तर रस्त्याने एक मुलगा तिला अडवतो आणि तिची छेड काढू लागतो. चुटकी वाजवतात. अनु म्हणते की माझ्यापासून जरा लांबच राहायचं, नाही तर थोबाडीत खाशील. आणि तो मुलगा म्हणतो थोबाडीत मारणार का माझ्या, आणि तो मुलगा असू लागतो. आणि तो मुलगा म्हणतो की अशा फटमफाट थोबाडीत देणाऱ्या मुलींना मला आवडतात आणि तू मला आवडलीस. आणि अनु म्हणते मी फटाफट कानाखाली पण मारू शकते. आणि तो मुलगा म्हणतो की बहुतेक तुम्हाला ओळखलं नाहीस. ती मुलगी म्हणते तू कोण असेल मला काही फरक पडत नाही. आणि ती मुलगी म्हणते की म्हणजे अनु म्हणते की तू जर जास्त फालतूगिरी केली तरी तुझी कंप्लेंट करील. तर तो मुलगा हसू लागतो. आणि लगेच आता तो मुलगा म्हणतो की करच तू कंप्लेंट, आणि त्याला माझं नाव बी सांग, राजू गायकवाड, आणि आपल्या लॅबची ज्याने पुनरावृत्ती केली, निर्माण केली ना, त्याचा मी नातू आहे हेही सांग. आणि बाकीच्या मैत्रिणी म्हणतात अनु तो बड्या बापाचा मुलगा आहे, त्याच्या नादी नको लागोस. आणि त्या मुली म्हणतात की तुला काय वाटलं, त्याची कंप्लेंट केली तरी तुझं ऐकून घेतील, तुझं ऐकून सुद्धा घेणार नाहीत. आणि अनु बोट करत त्याला म्हणते की माझ्यापासून जरा लांब राहायचं. आणि लगेच आता तिथून रागाने निघून जाते. आणि त्यानंतर आता शर्वरी कॅबिनमध्ये येऊन एकटी का आता बसलेली असताना जय तिथे येतो. शर्वरीकडे बघत आता जय म्हणतो तू एकटी का इथे बसलीस आणि आईसोबत मिटिंगला गेली होतीस ना. आणि शर्वरी म्हणते झाली मिटिंग, आणि इथलं थोडं काम पेंडिंग राहिलं होतं ते पूर्ण करायला आली. आणि लगेच आता जय म्हणतो ओके एनिथिंग अर्जंट. तर शर्वरी म्हणते त्याने काय फरक पडतो. शर्वरी म्हणते की आज केलं नसतं तर नंतर करावंच लागलं असतं. आणि शर्वरी म्हणते की नंतर कदाचित ते अर्जंट असतं. आणि ते ऐकताच आता जय म्हणतो ओ सिन्सिअरिटी नाईस.
आणि जय म्हणतो की आय थिंक काल मी ओरडलो म्हणून बहुतेक तू चिडून गेलीस. आणि जय म्हणतो की लिसन माझा गैरसमज झाला आणि मला नंतर कळलं तू मीटिंगमध्ये टाइमपास करत नव्हतीस. आणि जय म्हणतो इनफॅक्ट तुझी तर चुकच नव्हती. जय म्हणतो त्यावेळेस मी तसं बोललो कारण मला असं वाटलं तू गेम खेळतेस आणि त्यावेळी मला तसंच दिसलं. तर शर्वरी म्हणते ठीक आहे सर, त्यावेळेस तुम्हाला जसं वाटलं तसं तुम्ही बोललात आणि तुम्ही बोलून दाखवल्याशिवाय आम्हाला कसं कळलं लायकीत राहायचं ते. जयला आता तो ते ऐकून धक्का बसतो आणि जय म्हणतो व्हॉट. आणि जय विचार करतो आणि जय म्हणतो काय बोलतेस तू. आणि जय म्हणतो एवढं काही झालेलं नाही, ऑफिस आहे हे. आणि शर्वरी म्हणते की चूक झाली तर बोलायलाच पाहिजे, मी कुठे काय म्हणते. आणि जय म्हणतो आर यू अंडरस्टँड, हे तुला कळतंय तर मग आत्ता का रडतेस. आणि डोळ्यात पाणी येत शर्वरी म्हणते ओके खरं तर मी काहीच नाही बोललं पाहिजे कारण मी एम्प्लॉय आहे ना आणि एम्प्लॉयने काहीच नाही बोललं पाहिजे. समोरच्याला काहीही जरी वाटलं, काही जरी तो बोलला तरी फक्त ऐकायचं कारण पुढचा बॉस असतो आणि आम्ही नोकर. आणि शर्वरी म्हणते की पगार देतो बॉस म्हणून त्याला आपल्याला काहीही बोलण्याचा आणि अपमान करण्याचा अधिकार असतो, बरोबर ना. आणि शर्वरी म्हणते की गरज तर मला आहे कारण गरज बनताला अक्कल नसते. आणि शर्वरी म्हणते की म्हणजे आपल्यासमोर एखादा गरजू उभा आहे तर त्याला कसंही बोललं, काही जरी बोललं तरी ते चालतं नाही का. कारण शर्वरी म्हणते की त्यांना माहीत असतं तो जाणार तरी कुठे आणि काम करणारे तर शेकडो मिळतात पण पगार देणारे तेवढे नसतात. शर्वरी म्हणते की त्यामुळे चूक असो किंवा नसो आपण फक्त ऐकायचं. आणि शर्वरी म्हणते की गैरसमज असला तरी अपमान झाला तरी ऐकायचं. तर जय म्हणतो 1 मिनिटं. आणि जय म्हणतो की 1 मिनिटं काय झालं तुला, असं का बोलतेस आणि आई बरोबर तू होतीस, आई तुला काही बोलली का. आणि जय म्हणतो तिथे काही झालंय का. आणि जय म्हणतो की काहीतरी झालंय हे नक्की. कारण जय म्हणतो कालचा प्रकार तू एवढा मनाला लावून घेशील असं होऊच शकत नाही. आणि खाली वाकत आता जय म्हणतो काय झालं मला सांग कारण कालचा प्रकार तू एवढा मनाला लावून घेऊ शकत नाहीस. आणि शर्वरी म्हणते की काही नाही सर, ते कधी कधी मी विसरते तुम्ही बॉस आहात, मालक आहात आणि मी नोकर. कारण तुमच्या जगात ते दाखवावंच लागतं कारण नाही दाखवलं तर तुम्ही लगेच जागा किंवा लायकी दाखवता. मला माझी किंमत कळली. यापुढे मी माझ्या लायकीप्रमाणेच राहील. वेळ लागले का तुला. तर आता लगेच आता शर्वरी म्हणते की यापुढे मला माझी लायकी आणि जागा कळाली, मी यापुढे माझ्या लायकीत राहील, मला माझी किंमत कळाली. तर जय म्हणतो तुला काय वेड लागलंय का. आणि जय म्हणतो तुला वेड लागलं का, काही काय म्हणतेस आणि कोण म्हणाला असं. आणि जय म्हणतो मी माझ्या सगळ्या एम्प्लॉयला इक्वल समजतो, मी कुणालाही कमी लेखत नाही. आणि जय म्हणतो की प्लीज एक्झॅक्टली काय झालं मला सांग. आणि जय म्हणतो की तू अपमान करून घेणार इथली नाहीये, आय नो दॅट, तेव्हा प्लीज मला सगळं काय झालं ते सांग. आणि जय म्हणतो की तू फक्त माझी कलिग नाहीये तर तू माझी फ्रेंड आहेस. तर शर्वरी जयकडे बघते आणि जय म्हणतो की अगं तू मला हा बँड दिलाय ना फ्रेंडशिपचा आणि मला ते गिफ्ट दिलंय ना. तर शर्वरी एकटक नजरेने जयकडे बघू लागते आणि खुर्ची घेऊन जय तिथेच बसतो आणि म्हणतो प्लीज मला सांग काय झालंय ते, नाही तर मी इथून जाणार नाहीये. आणि लगेच आता शर्वरी सगळं सांगू लागते. मिसेस चौधरी बरोबर तेजू मॅमची मीटिंग होती आणि मिसेस चौधरी म्हणे एम्प्लॉयला डोक्यावर चढू नका, लायकीत ठेवा आणि प्रत्येक गोष्टीची जागा असते, चप्पल आपण डोक्यावर नाही ठेवत असे ती मला म्हणाल्याची. आता शर्वरी बोलताच आता जयला खूप राग येतो आणि त्यानंतर आता जयला राग येऊन जयला सगळ्यात मोठा धक्का बसतो. तर आता शर्वरी रडू लागते. खडकन उठून उभा राहत आता जय म्हणतो की मुळात तू तेजूची म्हणजे आईची किंवा त्या मिसेस चौधरीची एम्प्लॉय नाही आहेस, तू साक्षी ऑर्गॅनिकची एम्प्लॉय आहेस. तू साक्षी ऑर्गॅनिकमध्ये काम करते आणि इथे काम करणाऱ्या माणसाला बोलण्याचा तिला काय कुणालाच हक्क नसल्याचे आता जय बोलतो. आणि ही असली ओव्हर स्मार्ट माणसं कॉर्पोरेट इंडस्ट्रीत तुला सगळीकडे भेटतील. आणि जय म्हणतो की हे बघ स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही आणि माझ्या ब्रँडमधील कुणीही स्वतःला कमी लेखलेलं मला कधीच आवडणार नाही. आणि तू परत आणि ही आता लगेच जय म्हणतो की तू तर माझी फ्रेंड्स आहेस आणि माझी सगळ्यात जवळची. तर शर्वरी जयकडे बघते आणि त्यानंतर आता जय शर्वरीला म्हणतो की मी त्या अर्पणा चौधरीला आता माझ्या कंपनीत बोलावतो आणि तिथे येऊन सनकन त्या अर्पणा चौधरीच्या कानाखाली टेकायची, स्वतःला कमी लेखायचं नाहीस म्हणजे नाहीच. कारण ती एक साक्षी ऑर्गॅनिकच्या एम्प्लॉयला बोललेली आहे, बाकीचं मी बघून घेतो. आणि लगेच आता इकडे जय हा आता मीटिंगसाठी आता अर्पणा चौधरीला बोलावतो आणि ती येताच इकडे आता पटकन लगेच आता शर्वरी तिथे येते आणि म्हणते की मॅडम चप्पल बाहेर काढा. आणि लगेच आता अर्पणाला राग येतो आणि अर्पणा म्हणते काय मला चप्पल बाहेर काढायची सांगतेस. आणि लगेच आता ते ऐकून आता अर्पणा पुन्हा आता शर्वरीला बोलू लागता. सनकन शर्वरी अर्पणाच्या कानाखाली मारते आणि लगेच आता जय म्हणतो की एकदम बरोबर केलं शर्वरी. आणि एका मिनिटात आता जय
लगेच आता अर्पणाला म्हणतो की आत्ताच्या आत्ता गेटच्या बाहेर आणि कंपनीच्या बाहेर व्हायचं आणि कानाखाली मारून आता जयने आता अर्पणाची हकालपट्टी केलेली असते आणि शर्वरीची किंमत आता त्या अर्पणाला दाखवून दिलेली असते. तर कशी वाटली शर्वरी आणि कसा वाटला जय हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.